दावोसमधील परकीय गुंतवणुकीवर चर्चेसाठी विरोधकांचा प्रस्ताव आहे। विरोधक आणि सत्ताधाऱ्यांमध्ये खडाजंगी होण्याची शक्यता आहे। दावोसमधील गुंतवणुकीवरून विरोधक आणि सत्ताधारी आमने-सामने येणार आहेत। 293 अंतर्गत विरोधकांकडून दावोस गुंतवणुकीवर चर्चेचा प्रस्ताव आहे। जानेवारी 2025 आणि जानेवारी 2026 मध्ये झालेल्या करारानंतर राज्यात एकही नवा उद्योग उभारला गेला नाही। विरोधकांचा महायुती सरकारवर हा गंभीर आरोप आहे। त्यामुळे दावोसमधील परकीय गुंतवणुकीवर चर्चेसाठी विरोधकांनी प्रस्ताव मांडल्याचं सुद्धा पाहायला मिळतंय। आता या चर्चेमध्ये नेमकं काय होतं हे पाहणं महत्त्वाचं ठरेल, कारण विरोधक आणि सत्ताधाऱ्यांमध्ये या मुद्द्यावरून खडाजंगी होण्याची शक्यता आहे। दावोसमधील गुंतवणुकीवरून विरोधक आणि सत्ताधारी हे आमने-सामने येणार आहेत। 293 अंतर्गत विरोधकांकडून दावोस गुंतवणुकीवर चर्चेचा प्रस्ताव आहे। जानेवारी 2025 आणि जानेवारी 2026 मध्ये झालेल्या करारानंतर राज्यात एकही नवा उद्योग उभारला गेला नाही असा विरोधकांचा हल्लाबोल होता। विरोधकांनी या सगळ्यावरून मुख्यमंत्र्यांवर मोठी टीकाही केली होती। आता या चर्चेअंती काय होतं हे पाहणं महत्त्वाचं ठरेल। या संदर्भात अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी मनोज दाळकर यांच्याकडून। मनोज, दावोसमधील गुंतवणुकीवर चर्चेसाठी विरोधकांचा प्रस्ताव आहे, काय अधिक माहिती? बरोबर, अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा आपण 30 आठवड्याचा पहिला दिवस आहे आणि या ठिकाणी अर्थसंकल्प देखील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून मांडण्यात आलेला आहे। आणि त्यानंतर आता मुद्दा उपस्थित झालाय ते म्हणजे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे दावोस दौऱ्यावरती होते आणि या संदर्भात देखील दावोस मधील परकीय गुंतवणुकीवर चर्चा या ठिकाणी विरोधक प्रस्ताव मांडणार आहेत। आणि आपण बघतो विरोधक आणि सत्ताधाऱ्यांमध्ये या ठिकाणी खडाजंगी होण्याची देखील शक्यताही वर्तवली जात आहे, कारण की विरोधक आणि सत्ताधारी सामने हे येऊ शकतात, कारण की 293 अंतर्गत विरोधकांकडून दावोस गुंतवणुकीवर चर्चेचा प्रस्ताव या ठिकाणी केला जाणार आहे। जी गुंतवणूक मुख्यमंत्र्यांकडून आणण्यात आलेली आहे 25 मध्ये 26 मध्ये, त्याच्या आधारावरती या ठिकाणी जे विरोधक आहेत ते कशा प्रकारे टीका करणार आहेत आणि कशा प्रकारे आपली बाजू मांडणार हे तिथे पाहणं महत्त्वाचं आहे। निश्चित मनोज, धन्यवाद आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।